नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत आहात. तर आपण काय नाते आपले या कथेचे 5 भाग पाहिले आहेत ते तुम्ही एकदा बघून घ्या आणि मग हा 6वा भाग पाहायला या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. तुम्हाला कथा कशी वाटते नक्की सांगा. तर तनुजा अभिशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. मितालीला जाताना बघताच तो पण निघाला. तनुजाचं न ऐकताच त्याने मितालीच्या हातातल्या बॅग्स घेतले आणि दोघेही निघाले. पण का कोण जाणे तनुजाच्या मनात वेगळाच विचार चालू होते. रात्री अभि आपल्या रूममध्ये झोपणारच होता की त्याच्या फोनची मेसेज ट्यून वाजली. त्याने मोबाईल पाहिला तर तनुजाचा मेसेज, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, एकदा भेट प्लीज अभि. अभिने तो मेसेज पाहिला आणि विचारात पडला. इथे मी तू आपले सोन्याचे दागिने विकायच्या तयारीत होती. मला माझ्या गरजा पूर्ण करण्याच्या आहेत. जॉब लागेपर्यंत थोडाफार मनी तरी सोबत असायलाच हवा. एकदा का एक्झाम होऊ दे, मग अजून 1 महिना फक्त या घरात काढणार. नंतर मी एकदा कमवायला लागली की यांच्याकडे काय माझ्या आईबाबांकडे पण जावं नाही लागणार. मिताली विचार करत म्हणाली. तिने आपलं सामान रूममध्ये अगदी व्यवस्थित सेट केलं. आता तिला फक्त स्वतःचाच विचार करायचा होता, बाकी कोणाचाच नाही. इथे अभि विचार करत होता की तनुजाने त्याला भेटायला बोलावलं असेल, का बोलावलं असेल. इतकं होऊनही आता काय बाकी राहिलं आहे का की हिने भेटायला बोलावलं आहे. अभि विचार करत होता. पण रागात उगाच आपण न भेटण्याचा निर्णय नको घेऊया. आधी डोकं शांत ठेवून विचार करतो. उद्या सकाळी 11 वाजता सनराईज कॅफेजवळ ये, मी वाट पाहीन. अभिला आता काही सुचलंच नाही. इतकं बोलते तर आपण एकदा भेटून यावं असा विचार त्याच्या मनात आला. त्याने तिच्या मेसेजवर काही रिप्लाय नाही दिला आणि ऑफिसला उद्या येणार नाही असा मेल टाकून दिला. आज रात्रभर काय झोप लागणार नाही, काय सांगायचं असेल तिला. अभि विचार करत रात्री उशिरा कधीतरी झोपी गेला. सकाळी मिताली आपली बॅग घेऊन कॉलेजला जायला निघाली. तोच बाबांनी तिला अडवलं. अगं मिताली, नाश्ता तर करून जा. ते असं म्हणतात आजीच्या भुवया उंचावल्या. त्यांना असं पाहून मिताली म्हणाली, नाही नको मला. मी बाहेर खाऊन घेईल काहीतरी. मिताली असं म्हणताच बाबांचा चेहरा पडला. मिताली काहीही न म्हणता बाहेर पडली. तसं बाबांनी रुचिकाला इशारा केला तसं त्या गपचूप बाहेर पडल्या आणि मितालीच्या हातात टिफिन दिला. नाश्ता नाही तर निदान डब्बा तरी घेऊन जा. तुला काय आवडतं माहीत नाही, पण मी जे बनवलं ते कदाचित तुला आवडेल, रुचिका असं म्हणत आत गेली. मिताली त्या डब्याकडे पाहू लागली. डोळ्यातलं पाणी टिपत तिने तो टिफिन बॅगमध्ये भरला. यावेळेस तिला तिच्या घरच्यांची जास्त आठवण येत होती. आई पण अगदी अशीच न विसरता डबा तिच्या बॅगेत ठेवायची. अभि गॅलरीमध्ये उभं राहून तिला जाताना पाहत होता. थोड्या वेळाने स्वतःचं आवरून अभि खालती आला. बाबा, आज तू ऑफिसला नाही गेला? अभि, नाही, ते जरा माझं काम होतं, सो आज मी लीव घेतली. अभि कॉफी छान मग तोंडाशी लावत म्हणाला. आई, अरे मग घरी होता तर मितालीला कॉलेजला तरी सोडायला जायचंच. बिचारी इतक्या लांब कशी जात असेल? आई थोडं काळजीच्या सुरात म्हणाली. तोच आजी म्हणाली. आजी, जाईल ती जती, काही गरज नाही तिची काळजी करायची. बोलताना कशी चुरू बोलते, अजिबात संस्कार नाहीत त्या पोरीला. बाबा, आई आता तू शांत बस. बघ, लहान आहे ती, मोठ्यांशी कसं बोलावं कळत नाही तिला. आपण तिच्याशी जरा प्रेमाने वागलो तर ती पण वागेल. आजी, प्रेमाने? आणि तिच्याशी? मुळीच नाही. 19 वर्षाची आहे ती कार्टी. या वयात तर आम्हाला मुलं होती. आम्ही तर 4 वर्षापासूनच लोकांच्या घरी जाऊन धुणी भांडी करायचो. आम्हाला सगळं काही येत होतं. तिच्या परीक्षा संपू दे, मग कशी फैलावर घेते तिला मी. आजी तोंड वाकडं करत म्हणाली. अभि, मी येतो म्हणत त्याने कॉफीचा मग खालती ठेवला आणि निघाला. यांची बडबड ऐकण्यात त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता. मिताली कॉलेजला पोहोचली. आज राहुल कॉलेजला नव्हता येणार, पण कॉलेज सुटल्यावर तिला भेटणार होता. एक्झाम आता येत्या 5 दिवसात सुरुवात होणार होत्या, म्हणून खूप कमी जण कॉलेजला येत होते आणि घरीच अभ्यास करत होते. 1-2 लेक्चर्स गेले आणि बाकी तास ऑफच गेले. मग मिताली लायब्ररीमध्ये जाऊन बसली. बरीच जण होती तिथे. मिताली एक कोपरा पाहून तिथेच बसली. इथे अभि सनराईज कॅफेजवळ आला होता.
त्याने बाजूला पाहिलं तर तनुजा दिसत नव्हती. तोच त्याला तनुजाचा कॉल आला. "तनुजा, मी कॅफेमध्ये आहे अभि, तू आते आणि लेफ्ट साईडला बघ." अभि कॅफेमध्ये आला आणि लेफ्ट साईडला त्याने पाहिलं तर तनुजा एकदम लास्टच्या टेबलजवळ बसली होती. अभि तिच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि म्हणाला, "अभि, काय बोलायचं होतं माझ्याशी?" "तनुजा, इतकी काय घाई आहे तुला अभि? काहीतरी ऑर्डर कर, मग आपण निवांत बोलू." अभि, "हे बघ, मला दुसरीकडे सुद्धा जायचं आहे. काय बोलायचं आहे ते पटकन बोल." तनुजा, "बरं तू चिडू नकोस." अभि, तनुजा, "हे बघ अभि, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे. त्या दिवशी लग्नमंडपात मी मुद्दाम नव्हते पळून गेले." अभि, "आणि काय, तुला हे सगळं मागचं काढायचं असेल तर प्लीज नको काढूस. कसं तरी मी मनातून ते सगळं काढून टाकलं आहे आता, प्लीज." तनुजा, "अभि, अरे तू माझं ऐकून तरी घे. जसा माझा पास्ट होता तसा तुझा पण काहीतरी पास्ट असेलच ना. माझं तुझ्यावर प्रेम आहे अभि. जेव्हा तू मला पाहायला आला होतास तेव्हाच मी तुला माझा जोडीदार म्हणून पसंत केलं होतं. आणि त्या दिवशी खूप घोळ झाला. मी मितालीला लग्नमंडपात बसवले होते, पण ते फक्त काही वेळासाठीच. मी पुन्हा येईपर्यंत लग्न झालंही होतं तुमचं. तुला असं वाटतंय का की मला काही त्रास झाला नसेल? झाला, मला पण खूप त्रास झाला अभि." "अभि, मग आता त्याचं मी काय करू तनुजा? झालं आता, ते सगळं होऊन गेलं. आता त्याचं गोष्टी घेऊन बसण्यात काही अर्थ नाही." तनुजा, "अभि, अरे असं कसं विसरू मी हे सगळं? इतकं सोपं आहे का हे सगळं विसरणं? तुला मितूसोबत पाहून माझं मन आतून खातंय, त्याचं काय? त्याचं काय? अभि, मला यावर काहीही बोलायचं नाही. चूक तुझी आहे. तुझ्यामुळे त्या बिचाऱ्या मितालीचं पण आयुष्य खराब झालं. किती सफर करावं लागतंय तिला, त्याचं काही नाही." तनुजा, "तिचं काय मध्येच तू घेऊन बसला आहेस? तुला असं वाटत असेल ती चांगली, पण मी सुद्धा तिची बहीण आहे. तिला चांगलंच ओळखते." तनुजा, "तिचा आधीच एक बॉयफ्रेंड आहे. राहुल नाव त्याचं. बघावं तेव्हा तिच्याच बरोबर फिरत असते ती. अभ्यासाच्या नावाने मिताली फक्त पैशांची हवरी आहे. तो राहुल श्रीमंत आहे म्हणून त्याच्याबरोबर असते. आता पण कॉलेजच्या नावाने फिरतच असेल ती." अभि, "तू उगाच तिचं नाव खराब करत आहेस तनुजा." अभि यावेळी जरा रागातच म्हणाला. तनुजा, "अभि, तुला काय इतका राग येत आहे? मी तिला इतकं बोलत आहे तर तुला ती आवडू तर नाही लागली ना?" अभि, "जस्ट शट अप तनुजा. आमच्यात असलं काहीही नातं नाही आहे. आम्ही तर एकमेकांना नवरा बायकोही मानत नाही आणि मुळात आम्ही वेगळ्या वेगळ्या रूममध्ये राहतो." तनुजा, "काय? तुम्ही वेगवेगळ्या रूममध्ये राहता? लग्न झालं असूनही?" अभि, "मुळात मीच तिला बायको मानत नाही. मग तिला मी माझ्या बेडरूममध्ये राहण्याचा अधिकार तरी का देऊ?" तनुजा, "तुम्ही दोघं मग एकत्र तरी का राहत आहात? तू तिला डिवोर्स का देत नाही अभि? तसंही तुझं तिच्यावर प्रेम नाहीच आहे मग." अभि, "मी तुझं लग्न होऊनही तुझ्यावर अजूनही प्रेम करते. मितालीला डिवोर्स देऊन तू आपला विचार करू शकतोस. कारण या लग्नाला काही अर्थ नाही आहे अभि." अभि, "मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे." असं म्हणत अभि तिथून उठला आणि कॅफेच्या बाहेर आला. मनात विचारांचा गोंधळ सुरुवात झाली होती. तो कारमध्ये बसला आणि निघाला. रिश्ता यह कैसा है, नाते यह कैसा है, रिश्ता यह कैसा है, नाते यह कैसा है, पहचान जिससे नहीं थी अपना बना है वही अजमान, रिश्ता यह कैसा है, तुम्हें देखती ही रहो मैं हमेशा, मेरे सामने यूं ही बैठे रहे तुम, करो दिल की बातें मैं खामोशियों में और अपने लम्हों से न कुछ भी कहो तुम, रिश्ता यह कैसा है, नाते यह कैसा है, रिश्ता यह कैसा है, नाते यह कैसे." मिताली बराच वेळ अभ्यास केल्यानंतर तिला आता भुकेची जाणीव झाली होती आणि रुचिकाने दिलेला डब्बाही मितालीने बॅगची चेन ओपन करून टिफिन बाहेर काढला आणि तो खोलून पाहिला. त्यात पावभाजी होती. तिला आश्चर्य वाटलं. इतक्या सकाळी सकाळी त्या पावभाजी बनवत होत्या. ते तिच्यासाठी करत होत्या की हे माहीत नव्हतं तिला. पावभाजीला पाहून तिला अजूनच भूक लागली. तिने पॅक केलेली पाव ओपन केले आणि ती खाऊ लागली. खरंच खूप छान बनली आहे," मिताली म्हणाली. कॉलेज सुटताच मिताली कॉलेजच्या बाहेर आली. तर राहुल गेटबाहेर तिचीच वाट पाहत होता. मिताली धावतच त्याच्या जवळ गेली आणि खुश होत
त्याला काहीतरी सांगत होती आणि हळूच राहुलने तिला वन साईड हग केलं. हे सगळं अभि लांबूनच कारमधून पाहत होता. हे पाहताच त्याची स्टीअरिंगवरील पकड घट्ट झाली. मिताली राहुलच्या पाठी बाईकवर बसली आणि दोघं पण घराच्या अपोजिट साईडला निघून गेले. अभिने मग गाडी घराकडे वळवली. आता त्याच्या मनात वेगवेगळे विचारचक्र चालू होते. त्याला तनुजाचं बोलणं आठवत होतं. तिचा बॉयफ्रेंड आहे. संध्याकाळी 5 वाजता मिताली घरी आली. सगळे हॉलमध्येच बसले होते. ती इतक्या लेट आलेलं पाहून आईने तिला विचारलं, तुझं कॉलेज 1ला सुटतं ना, मग इतकं लेट कसं? मिताली, ॲक्च्युली ते आमचे एक्झाम जवळ आले तर एक्स्ट्रा लेक्चर्स होते, मग मी लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसले होते आणि टाईम कसा गेला ते कळलंच नाही. आई, बरं, तू जा फ्रेश हो. मिताली, मिताली आपल्या रूममध्ये निघून गेली. पण ती इतकी खोटारडी कशी असू शकते हे अभिला सहन नाही झालं. आता त्याला तनुजा खरी आणि मिताली खोटारडी वाटत होती. आपण खरंच तनुजाचा पुन्हा एकदा विचार करायला हवा असं त्याला वाटू लागलं. अजून पुढे वाचायचं आहे, पण मी नेहमीप्रमाणे इथेच थांबते. आता बघूया अभि काय निर्णय घेतो. तुम्ही तेवढं कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजची कविता कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला अशाच कोणकोणत्या कथा पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा. आणि चला आता बाय बाय. मी थांबते, तुम्हीही थांबा. भेटू आपण लवकरच उद्याच्या एपिसोडमध्ये, उद्याच्या आपल्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय. मस्त राहा, मजेत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे कविता ऐकत राहा.